तर आषाढीची वारी काही दिवसांवरती आलेली आहे आणि त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण सोलापूरच्या खुडूसमध्ये संपन्न। सोहळ्याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। माळशिरसमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ। माऊलीच्या पालखीचं माळशिरसमधून वेळापूरकडे प्रस्थान। विठू नामाच्या गजरात पालखी मार्गस्थ। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि फुगड्या खेळत वारकऱ्यांनी पालखीला दिला निरोप। माईनगरमध्ये तुकोबा रायांच्या पालखीचं आज पहिलं उभं रिंगण पडलं पार। सोलापूरच्या अकलूजमधील मुक्कामानंतर पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। बोरगावमध्ये पालखीचा आजचा मुक्काम। 6 जिल्ह्यांचा टप्पा पार करून संत मुक्ताईच्या पालखी सोहळा माड्यात दाखल। माडेकरांकडून पालखीचं जंगी स्वागत। पालखीवरती जेसीबीनं पुष्पवृष्टी। धुळे विभागातून पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 255 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार। सामूहिक बुकिंग केल्यास एका गावातून एक बस सोडली जाणार। आजपासून बस सेवा सुरू। पंढरपूर यात्रेसाठी आजपासून कोल्हापुरातून जादा एसटी बसेस 11 जुलैपर्यंत दररोज 275 विशेष गाड्या सोडल्या जाणार। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात कडेकोट बंदोबस्त। डॉग स्क्वॉड आणि व्हीडीडीएस याच्या पथकाकडून कसून तपासणी। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी। सोलापूरच्या वेळापूर ग्रामपंचायतीच्या वारकऱ्यांसाठी खास उपक्रम। पालखीसह येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग, दाढी, इस्त्री, फूड मसाजची जी आहे ती व्यवस्था। सोलापूरच्या वेळापूरमध्ये तानाजी शेडगेंकडून वारकऱ्यांसाठी अन्नदान। मागील 10 वर्षांपासून शेडगे कुटुंबाकडून अन्नदानाची सेवा।